प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 गोवा, 3 सिक्कीम, 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोवा. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या लोकांनी अजिबात सायकल चालवू नये? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 मूळव्याध, 2 हार्ट अटॅक, 3 कॅन्सर, 4 गुडघेदुखी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुडघेदुखी. प्रश्न क्रमांक तिसरा, सूर्य पृथ्वीपेक्षा किती पटीने मोठा आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 109 पट, 2 115 पट, 3 130 पट, 4 120 पट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 109 पट. प्रश्न क्रमांक चौथा, तोंडातून अन्न पोटात पोहोचवायला किती वेळ लागतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 4 सेकंद, 2 6 सेकंद, 3 2 सेकंद, 4 7 सेकंद. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 7 सेकंद. प्रश्न क्रमांक पाचवा, कांद्याची पात खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 दमा, 2 सर्दी, 3 कॅन्सर, 4 डायबिटीज. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच बाजूला घंटेला ऑलवर प्रेस करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कॅन्सर. प्रश्न क्रमांक 6, भारतातील कोणत्या राज्यात अमेरिकन कापसाचे उत्पादन केले जाते? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 गोवा, 2 केरळ, 3 मध्य प्रदेश, 4 राजस्थान. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. प्रश्न क्रमांक 7, हिवाळ्यात शेंगदाणा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 कॅन्सर, 2 ब्लड प्रेशर, 3 मूतखडा, 4 कावीळ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ब्लड प्रेशर. प्रश्न क्रमांक 8, साप चावल्यावर त्वरित जखमेवर काय लावावे? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 साबण, 2 तुरटी, 3 मध, 4 खोबरेल तेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 साबण. प्रश्न क्रमांक 9, मच्छी फ्राय करून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 कावीळ, 2 कॅन्सर, 3 मूतखडा, 4 बुद्धी वाढते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बुद्धी वाढते. प्रश्न क्रमांक 10, संत्री खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 लठ्ठपणा, 2 पांडुरोग, 3 रेबीज, 4 कॅन्सर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लठ्ठपणा. तर मित्रांनो, जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच बाजूला घंटीला ऑलवर प्रेस करा. धन्यवाद.